तर मित्रांनो नमस्कार. आज आमची ड्युटी होती मलकापूर ते पिंपळगाव देवीच्या पुढे माळुंगी. तर मित्रांनो मलकापूर ते पिंपळगाव देवी आमच्या गाडीमध्ये बरेचसे पॅसेंजर होते, म्हणजे 15-20 पॅसेंजर होते. पण त्याच्यानंतर पुढे जे 10 किलोमीटरचा प्रवास असतो, त्याच्यामध्ये आमच्या गाडीमध्ये फक्त 3 ते 4 शाळेचे विद्यार्थी होते. तर त्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी स्पेशल आमची बस ते 10 किलोमीटर तिकडे गेली होती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या बसमध्ये एकही पॅसेंजर नाही. फक्त आपण हे काहीतरी शाळेच्या पोरांसाठी आता ही बस आपण इथपर्यंत घेऊन आलो. हे आमचे चालक आहे, चोपडे साहेब. आता आम्ही निघालो वापस. आता ह्या रस्त्याने बघा, आता तुम्हाला रस्ता दाखवतो. ह्या रस्त्याने शक्यतोवर प्रायव्हेट वाहन कधी येऊच शकत नाही. फक्त आपली एसटी इथपर्यंत पोहोचते. म्हणजे काय म्हणतं ना आपलं एसटीचं ब्रीद वाक्य, जिथं गाव तिथे एसटी, हा आपल्या एसटीचा उपक्रम आहे. म्हणजे एसटी प्रवासाच्या सेवेसाठी आहे, असं नाही की कमाईसाठी. एसटी असं नाही की फक्त जिथं प्रवासी आहे किंवा तिथं म्हणजे जिथं आहे तिथं जाणार आहे पॅसेंजर आहे असं नाही. फक्त तिथं 4 प्रवासी बसू द्या किंवा 2 प्रवासी असू द्या, त्यांना सोडायचं काम एसटीचं आहे. म्हणून मित्रांनो हे आपली जी एसटी आहे हे सर्वसाधारण माणसासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. याचा आपण खूप चांगल्या प्रकारे आपले चालक वाहक असू द्यात किंवा आपले यांत्रिक कर्मचारी कोणी पण असू द्यात, यांच्यासोबत सौजन्याने वागणं हे प्रवासाचं कामच आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. कारण की आपण शहरा ठिकाणी तर बऱ्याचशा वाहनाचा उपयोग होतो. म्हणजे तिथं जायला भरपूर टॅक्सी आहे, कोणी कॅब करून जातो शहरा ठिकाणी. पण हे जे ग्रामीण भाग आहे, आता हा तुम्ही बघू शकता, एक सिंगल रस्ता आहे. याच्यामध्ये कुठलंही काहीच नाही. एक तुम्हाला मोटरसायकल पण या रस्त्याने लवकर दिसणार नाहीये. जवळ तुम्हाला समजा आता जर का आपण बघत कधी गेलो तर ह्या रस्त्याने तुम्हाला मोटरसायकल पण दिसणं फार मोठी गोष्ट आहे. आता ह्या रस्त्यात सिंगल आहे. सिंगल याचं तुम्ही हा रोड बघा किती म्हणजे खराब रोड आहे. की या रोडने रिक्षा काय कुठलंच वाहन या रोडने तुम्हाला लवकर दिसणार नाही. तरी पण आपली एसटी फक्त त्या पोरांना शाळेसाठी रोज त्यांच्या टायमावर जाते, रोज त्यांना घेऊन येते. फक्त ही आपली एसटी करू शकते. इतर प्रायव्हेट वाहन हे करू शकेल का मित्रांनो? तो अजिबात करू शकणार नाही. कारण की प्रायव्हेट वाहनाला जर का एक जरी पॅसेंजर कमी असला तरी पण तो त्यांना उतारून त्याची गाडी घरी लावून टाकेल. पण आपण असं करू शकत नाही. आपण प्रवासाच्या सेवेसाठी आहोत. आपण प्रवासी ची गैरसोय झाली नाही पाहिजे म्हणून आपण त्यासाठी सदैव कोणतेही म्हणजे असं टाळाटाळ न करता त्यासाठी आपण बस खाली का होईना पण त्यासाठी बस आपण तिथून काढतो. तर मित्रांनो आपलं जे महामंडळ आहे ते खूप चांगलं काम करत आहे. तुम्ही त्यांना सहकार्य करा. आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी की बा आता इथून पुढे जवळ आता आपलं इथून पिंपळगाव देवी. आता हे काका फक्त एक म्हातारे काका बकऱ्या घेऊन दिसले एवढ्या रस्त्यामध्ये आपल्याला. हे बघा, ते पण इथेच गावाकडे जोडचे असं वाटतं मला. पण मग इथं लांब पर्यंत काहीच नाही, शेत आहे सगळे. आणि मग आता आपल्या शाळेच्या पोरांसाठी आपली एसटी म्हणजे खूप महत्वाचं साधन आहे मित्रांनो. तर बाकी लोकांसाठी नसेल कदाचित, पण आपल्या जे ग्रामीण भाग आहे, आपला जो खेडेगाव भाग आहे, याच्यामध्ये 100% आपल्याला एसटीची खूप गरज आहे. आता कोणी आपल्याला प्रायव्हेट वाहन इथपर्यंत घेऊन आलं असतं का? अजिबात नसतं आलं. म्हणून म्हणतो मित्रांनो एसटी आपली आहे, सगळ्याची आहे. चला तर भेटू आता पिंपळगाव देवीमध्ये गेल्यानंतर. तर मित्रांनो आता खूप वेळानंतर आता हे गाव लागलं. आता हे गाव कोणतं आहे हे गावाचं नाव मला पण माहिती नाही. कारण की पिंपळगाव देवी हे गाव आहे. तर मित्रांनो आता एक खूप वेळानंतर हे गाव आपल्याला लागलं. म्हणजे जवळजवळ 8-10 किलोमीटर नंतर. तर एवढ्या आतमध्ये आपण फक्त 4 आपल्या शाळेचे विद्यार्थी आहे, त्यांना रोज आपण सोडायला जातो आणि आणायला जातो. फक्त शाळेच्या मुलांसाठी आपण त्याचे नेवाण करण्यासाठी इतक्या लांब आपण गाडी घेऊन जातो. तर मित्रांनो आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला कुठलाही विद्यार्थी मागे राहायला नाही पाहिजे. त्याच्याकरता फक्त आपली बस त्यांना तिथं सोडायला जाते. तर विचार करा मित्रांनो. भेटू पुढे आता, थांबा. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय निपाण्याच्या जवळ आहे. आपण आता या आपली गाडी लालपरीमध्ये तिथून आली. आता ही पण अशीच आता आपल्याकडे प्रवासी घेऊन आपले विद्यार्थी घेऊन जात असेल. तर आता आपण निपाण्याला पोहोचू थोड्या वेळामध्ये. तर मी तुम्हाला भेटत निपाण्यामध्ये पोहोचलो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर आता हे निपाणा गाव आलं. हे निपाणा गावामध्ये आता आपले काही प्रवासी चढतील, काही प्रवासी उतरतील आणि तसेच आपण आपल्या त्यांना प्रवासी घेत आपण थेट आता मलकापूरमध्ये जाणार आहे. तर आपलं हे गाव आहे निपाण. आता निपाण्याला पण कोणी काही प्रवासी काही दिसत नाही वाटतं, कारण की ठाण्यावर काही प्रवासी नाही.
हे निपाणा गाव आहे. ते काका बसले नुसतं निवांत खेडेगाव. हे इकडे आपलं जातो रस्ता कुठे जातो काय माहिती. आता हे आपण निघालो निपाण्यावरून, भेटू आता पुढे. तर मित्रांनो आता पोहोचलो आपण दुधलगाव मध्ये. हे आहे मलकापूर लोणोडी दुधालगाव. आता इथून मलकापूर येईल तरी पण 10 किलोमीटर. तर आता हे आहे दुधलगाव. आता या दुधलगावचे पण काही विद्यार्थी असतात, पण त्यांचे लवकर आपल्या अगोदर बस गेले म्हणून आपल्या बसमध्ये आता कोणते प्रवासी किंवा विद्यार्थी दिसत नाही, कारण की आपल्या अगोदरच एक आता बस गेली होती. त्याच्यामध्ये आपल्या बसमध्ये आज सध्या प्रवासी कमी आहे. तर दुधलला गावाला पण काही जास्त प्रवासी आज भेटले नाही आपल्याला. तर बघू मित्रांनो आता लोणावळीमध्ये. तर मित्रांनो काही लोक असे की ते एस टी ड्रायव्हर कंडक्टरला म्हणतात तुम्ही त्या फ्री, म्हणजे तुम्ही असं म्हणतो की आम्ही काम करतो आणतो, तर ते म्हणतो तुम्ही काय फ्रीमध्ये करता. तर तुम्ही सांगाल मला की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण असं आहे की तो फ्रीमध्ये काम करतो? सगळे आपल्या आपल्या कामाला मोबदला घेतात, पण आम्ही लोकांना असं वाटतं की आम्ही म्हणजे काही कोणाला काही सेवा देत नाही. मित्रांनो आता तुम्हाला असं वाटतं की पोलीस सगळे खाते डिपार्टमेंट जे पब्लिकची सेवा करतात, तर आम्ही पण मित्रांनो एका याने पब्लिकची सेवा करतो. आम्ही भलेही तुमच्याकडून पैसे घेतो, पण तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन सुरक्षित आम्ही सुरक्षित आम्ही सेवा देत असतो. तर मित्रांनो आता तुम्ही विचार करा, आता हे जे 4 विद्यार्थी, हे 4 विद्यार्थी जर का यांनी जर का लाख रुपये, आता सॉरी, यांनी जर का म्हटलं असतं की आम्ही 100-200 रुपये एक्स्ट्रा देतो, पण इतक्या लांब कोणी या रिक्षावाल्याने किंवा कोणीतरी प्रायव्हेट टॅक्सीवाल्याने त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडलं असतं का? तर नाही सोडलं असतं. तर मित्रांनो हा जो चालक आहे, हा जो वाहक आहे, आम्ही सगळ्यांना हे सेवा देण्याचं काम आम्ही करत असतो, पण लोकांना त्यांचे अजिबात त्यांना असं वाटतं की यांना बा हे पैसे घेऊन काम करतात. तर मित्रांनो पैसे, आता आम्ही पैसे नाही घेतले तर आमचं घर कसं चालेल? आमचे लेकरं उपाशी राहतील. आम्हाला त्याच्याकरता आम्हाला पण आमची पण आम्ही पण एक टायमाला आम्ही देश आपली महाराष्ट्राची सेवाच करत आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे की एसटी ड्रायव्हर असू द्या, चालक असू द्या किंवा आपली एसटी असू द्या, तिला कमी लेखू नका. हे पण तुमच्या सेवेसाठीच एक बनलेलं डिपार्टमेंट आहे, याची पण तुम्ही इज्जत करा. तर मित्रांनो आता आलोय आपण लोणावळीमध्ये. आता लोणावळीमध्ये आपण पोहोचलो. तर तुम्हाला दाखवतो तर मलकापूरतून 7 किलोमीटर बाकी आहे. तर मित्रांनो इथे आहे लोणावळी. हे लोणावळी गाव आहे. इथून आता आपण पुढे. तर आता इथून 7 किलोमीटर मलकापूर आहे. आता आपण भेटू डायरेक्ट मलकापूर. मलकापूरमध्ये आलो तर तुम्हाला तर मित्रांनो आता पोहोचलो आपण मलकापूरमध्ये. तर आता मलकापूर आता आपलं आलं. आता आपण थोड्याच वेळामध्ये जाणार आहे डेपोमध्ये. डेपोमध्ये गेल्यानंतर आपण आता तिथे गेल्यानंतर पुढचा व्हिडिओ तिथून कंटिन्यू करू. तर हे आहे मित्रांनो मलकापूरच्या बस स्टँडचा आवार. म्हणजे इथून बस स्टँड आता आपलं इथं आपलं बस स्टँड आहे इकडे आतमध्ये, आणि इकडे आहे माता महाकाली नगर. आणि आता हे आलो आपण आपलं डेपो. तर समोर बघू शकता तुम्ही आपला मलकापूर डेपो. हे इकडे आपलं नवीन बस स्टँडचं काम चालू आहे मलकापूरचं. हे नवीन बांधकाम आहे, म्हणजे थोड्या दिवसामध्ये कम्प्लीट झालेलं आहे. थोडस बाकी आहे काम व्हायचं. बरं थोड्या दिवसामध्ये रेडी होणार आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलच्या मार्फत बघायला भेटतील. आणि आशा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो. जय महाराष्ट्र.